नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या रणांगणात कोल्हापूर मतदारसंघ अलीकडे खूपच गाजू लागला आहे। त्याचं कारण असं की महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या बाजूनं आणि यांचा प्रचार करण्यासाठी दिग्गज नेते असताना शाहू महाराज मात्र चर्चेत का असा विषय आहे। शाहू महाराजांची हवा का असाही विषय चर्चेला जात आहे। कारण शाहू महाराज निवडून येणार की संजय मंडलिक निवडून येणार हे मतमोजणीनंतर जरी स्पष्ट होणार असलं तरी निवडणूक पूर्व जी हवा असते ती एक वेगळीच असते आणि ती हवा शाहू महाराजांची आहे अशी एक जोरदार चर्चा सुरू आहे। आणि ह्या चर्चेमुळेच जनमानसात एक प्रश्न उमटला गेलाय आणि तो म्हणजे शाहू महाराजांची हवा का। कारण शाहू महाराजांची हवा व्हावं असं त्यांच्या बाजूने कोण आहे, त्यांचा प्रचार करण्यासाठी कोण आहे। एक सतेज पाटील सोडलं तर शाहू महाराजांचा पोट तिडकीनं प्रचार करण्यासाठी आजच्या घडीला तरी मैदानात कोणीच नाही। शाहू महाराज स्वतः प्रचार करतायत, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव माजी खासदार संभाजी राजे आहेत, दुसरे चिरंजीव माजी आमदार मालोजी राजे आहेत। पण प्रसिद्धीच्या झोतात जर पाहिलं तर शाहू महाराजांचा प्रचार करताना एकमेव म्हणजे सतेज पाटीलच दिसतात। मग सतेज पाटील एकीकडे आणि जिल्ह्यातील एकूण सर्व नेते एकीकडे असा प्रकार असताना मग ही हवा कशी काय निर्माण झाली हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे। त्याचं कारण म्हणजे संजय मंडलिक यांच्या बाजूनं धनंजय महाडिक आहेत, ते विद्यमान खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत। दुसरीकडे कॅबिनेट मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, तिसरीकडे आमदार प्रकाश आंबेडकर आहेत, चौथीकडे आमदार राजेश पाटील आहेत। अशी दिग्गजांची फळी असताना आणि त्याचबरोबर कागलच्या राजकारणात आणि सहकारात दबदबा असणारा शाहू सहकारी साखर कारखाना आहेच, त्या कारखान्याचे अर्थातच प्रमुख समरजित घाटगे आहेत, हे सुद्धा आज संजय मंडलिक यांच्या बाजूने आहेत। हे इतक्या दिग्गज नेत्यांची फळी असताना संजय मंडलिकांची हवा व्हायला हवी, पण शाहू महाराजांची हवा का होते आणि ही हवा टिकणार की हवेतच विरणार हा सुद्धा एक प्रश्न आहे। म्हणूनच एकूणच सारासार विचार करता की शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांची लढाई होत असताना या लोकसभेच्या रणांगणात संजय मंडलिक यांच्या बाजूने खरोखरच दिग्गज हरहुन्नरी नेते आहेत, ज्यांनी आजपर्यंत अनेक निवडणुका जिंकलेल्या आहेत। अर्थात जर विचार करायचा झाला तर धनंजय महाडिक यांची युवा शक्ती प्रचंड आहे। कोल्हापूर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात युवा शक्तीचं जाळं पसरलेलं आहे। धनंजय महाडिक यांच्या पत्नी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची सुद्धा महिलांची मोठी फळी आहे। महिलांचं एकत्रीकरण करून त्यांनी एक मोठा मंच स्थापन केलेला आहे, महिला आघाडी तयार केलेली आहे, ही सुद्धा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात विखुरलेली आहे। अर्थातच लोकसभेच्या अनुषंगानंच धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांनी खूप वर्षापासून ही तयारी केलेली आहे। दुसरीकडे समरजित घाटगे आहेतच, हसन मुश्रीफ आहेत, आंबेडकर आहेत, केपी पाटील आहेत, राजेश पाटील आहेत। ही सगळी जर फळी विचारात घेतली तर अर्थातच पारडं जड हे संजय मंडलिक यांचंच वाटतं। मग संजय मंडलिक यांचं पारडं जड असताना हवा मात्र शाहू महाराजांची का हा प्रश्न अनुत्तरित आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर अर्थातच त्यासाठी खोलवर विचार करावा लागेल आणि त्याचं कारण अर्थातच आता पुढे येऊ लागलेलं आहे, ते म्हणजे संजय मंडलिक यांच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांमध्ये एकमत आहे का, ते एकसंघ आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे। कारण हसन मुश्रीफ यांचं राजकीय जे आजपर्यंतचं चित्र आहे, राजकीय वाटचाल आहे ती एकदम डॅशिंग आहे, पण आजच्या घडीला हसन मुश्रीफ यांचा डॅशिंगपणा थोडा कमी जाणवतोय असे त्यांचेच कार्यकर्ते म्हणजेच महायुतीचे कार्यकर्ते बोलत आहेत। एकीकडे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना प्रचंड ताकदीनं मेहनत घेत आहे, संजय मंडलिक यांच्यासाठी मेहनत घेत आहे, ते निवडून आलेच पाहिजेत यासाठी ते झटत आहेत। त्या प्रमाणात अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र मागे पडली की काय असं एकूण चित्र आहे। कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ए.वाय. पाटील बाहेर पडलेले आहेत, ते शाहू महाराजांचा प्रचार करत आहेत। दुसरीकडे केपी पाटील पुढची निवडणूक विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन जरी महायुतीसोबत असले तरी थोडं अंग त्यांनी काढले की काय असंही चित्र आहे। तिसरीकडे जर आपण पाहिलं तर जे राजेश लाटकर हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते ते सुद्धा आज महायुतीतून बाहेर आहेत आणि महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांचा प्रचार करतायत। एकूणच हा सारासार विचार केला तर महायुतीच्या नेत्यांमध्ये आज तरी जेवढी एकसंधता पाहिजे, जेवढा एकसंघपणा पाहिजे तेवढा दिसून येत नाही, असाच एकूण राजकीय विश्लेषकांचा
अंदाज आहे. म्हणूनच हवा कोणाची आणि पारडं जड कोणाचं यावरच सध्या चर्चा सुरू झालेली आहे. निवडणुकीला मतदानाला अवघे 5-6 दिवस उरलेले आहेत. पुढच्या 4-5 दिवसात वातावरण कसं फिरणार आहे, कोणते नेते कोणत्या ताकदीने उतरणार आहेत आणि महाविकास आघाडीची पावलं कशी पडणार आहेत त्याच्यावरच हवेची दिशा नेमकी स्पष्ट होणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.